आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा मोठा अपघात घडला आहे। फरशा घेऊन कात्रज चौकातून निघालेला ट्रक नवले पुलाजवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटले। ट्रकने 3 वाहनांना धडक दिली, यात 2 वाहन चालक किरकोळ जखमी झाले। हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। मंगळवारी पहाटे 5च्या सुमारास फरशा घेऊन निघालेला ट्रक नवले पुलाखाली आला असता ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रेडमिक्स डंपर वाहनाला तसेच 2 कारला जोराची धडक दिली। या 3ही वाहनांचे मोठे नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली। याबाबत प्रकाश कुमार बुधन महतो वय 39 राहणार बावधन मूळ राहणार झारखंड या जखमी वाहन चालकाने सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी ट्रक चालक तौफिक इसरार अहमद वय 32 राहणार उत्तर प्रदेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। हा अपघात चालकाला डुलकी लागल्याने की ब्रेक फेलमुळे झाला हे आरटीओच्या तपासणीत समोर येईल। मात्र व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे।